नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय रंगतदार, अतिशय वळण घेणारा आजचा भाग आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. त्यामध्ये अखेर विठोबाने सावलीला आता न्याय देत खऱ्या खोट्याच्या पारड्यात आता सावलीच्या ओटी आता विठोबा हा कसा आता बाळ देतो आणि सावली आता कशी प्रेग्नंट राहती, असा कोणता चमत्कार होतो आणि तिलोत्तमाने तिचा अहंकारामुळे आता सावलीला घराबाहेर काढून तिलोत्तमाने सगळे आरोप आता सावलीला लावतात. आता स्वाभिमानी सावली घराबाहेर पडताच बाभुळवाडीत विठोबाच्या देवळात आता असा कोणता चमत्कार होतो जेणेकरून सावलीच्या पोटी आता संतती योग आता येऊन सावली आता कशी बाळाला जन्म देते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि त्यानंतर सारंग आणि तिलोत्तमाची अवस्था कशी होते प्रेक्षकांनो, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. इकडे आता सावलीला बाभुळवाडीत विठोबाच्या देवळासमोर आता कोरड्या वांट्या होताच. आता सरपंच आणि त्याची बायको आता दोघेही खुश होतात. सरपंचाची बायको म्हणते की अहो, सावली ताई प्रेग्नंट आहेत आणि त्याचबरोबर सावली विठोबाकडे बघत विठोबाच्या डोक्यावरील फूल खाली पडते आणि सावलीला कौल मिळालेला असतो आणि ताबडतोब सावली आता देवळात येऊन विठोबाला हात जोडते. त्याच वेळेस आता सावलीचा मोबाईल सरपंचाच्या हातात असतो आणि सावलीच्या मोबाईलची रिंग वाजते. सरपंच म्हणतो की सावली मॅडम, अहो तुमचा फोन वाजतोय. तेव्हा आता सावली तो फोन बघते. सारंगचा फोन असतो तर सावली म्हणते की तो फोन उचलू नका. सरपंच म्हणतात अहो असं कसं, साहेबांना काळजी वाटत असेल सावलीताई. सावली म्हणते मला माहिती आहे, पण जर काकू म्हणतात ती गोष्ट खरी आहे तर ही बातमी मला त्यांना भेटून सांगायची. तेव्हा आता सावली म्हणते की पुन्हा जर त्यांचा फोन आला तर उचलू नका. आणि पुन्हा विठोबाकडे बघत सावली आता कृपादृष्टीने आता विठोबासमोर हात जोडते. आणि आता इकडे सारंग फोन करून थकतो. सारंग जगन्नाथला म्हणतो की बाभुळवाडीतील सरपंचसुद्धा फोन उचलत नाही आहेत. आता सारंगला संशय येतो. सारंग म्हणतो की जगन्नाथजी, सावलीने तर बाभुळवाडीतील लोकांना सांगितलं असेल जर त्यांचा फोन आला तर घेऊ नका म्हणून, मग काय करायचं. जगन्नाथ म्हणतो की त्या सावलीने तिकडे काय सांगितलं असेल काय माहिती. तर सारंग म्हणतो मग इथे बसून काय करायचं जगन्नाथजी. जगन्नाथ म्हणतो की जर सावली बाभुळवाडीत असेल तर ती सुखरूप असेल, कारण बाभुळवाडीतील लोक तिला आपली लेक मानतात. कळलं का सारंग, असे जगन्नाथ सांगतो. आणि सारंग म्हणतो की सावली तिकडे असेल का. जगन्नाथ म्हणतो की तू तिकडे तर जा, कंपनीच्या कामासाठी आलो म्हणून सांगता येईल. आणि लगेच आता सारंग हा बाभुळवाडीकडे निघतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सरपंचाची बायको आणि सरपंच दोघेही सावलीला समजावतात आणि म्हणतात की आता तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही 2 जीवाची आहात, आता तुमच्या पोटात अजून एक जीव आहे. आता सावली म्हणते की डॉक्टरकडे गेल्यानंतर खरं सत्य कळेल. तर सरपंचाची बायको म्हणते की अहो माऊली, तुमच्या चेहऱ्याच्या तेजावरूनच कळतंय की तुम्ही आता पोटाशी आहात आणि 2 जीवाचे आहात. तुमचा चेहरा सगळं काही सांगून जातोय. सावली म्हणते की जर असं असेल तर येताना आम्ही तुमच्यासाठी मिठाई घेऊन येऊ. आणि सावली आता सरपंचासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊ लागते. आणि लगेच आता इकडे सरपंच आणि सावली ॲटो रिक्षातून रस्त्याने जाऊ लागतात. तर त्या गुंडांची व्हॅन आता रस्त्यातच सावलीचा पाठला करत तिथे थांबलेली असते. त्यातील एक गुंड आता सावलीला जाताना बघतो. तो दुसऱ्या गुंडाला म्हणतो ते बघ सावली गेली आणि थांब, साहेबांना फोन करतो. आणि तो राजकुमारला फोन लावतो. आणि आता तो गुंड म्हणतो की साहेब, अहो सावली गावाच्या बाहेर पडली, रिक्षात बसून जाते, काय करू, टाकू का उडवून. राजकुमार म्हणतो की अरे मूर्खा, तुला जे सांगितलं ना तेवढं कर. ती एकटीच आहे की तिच्यासोबत एखादा माणूस आहे. तर आता तो गुंड म्हणतो की साहेब तिच्यासोबत एक माणूस आहे. तर राजकुमार म्हणतो की बहुतेक तो गावातला माणूस असेल. आणि लगेच आता तो गुंड आता साहेबाला म्हणतो की म्हणजे राजकुमारला म्हणतो काय करू. राजकुमार म्हणतो तू काही नको करू, तू फक्त त्यांचा पाठलाग कर, ती कुठे जाते काय करते ते बघ. आणि आता बरोबर सावली ॲटो रिक्षातून जात असताना त्या गुंडांची व्हॅन आता ॲटो रिक्षाच्या पाठीमागे सावलीचा पाठलाग करू लागते. तेव्हा सावली आता आरशात बघते. आणि त्याच वेळेस आता सारंग इकडे बाभुळ गावाला येत असतो. समोरून सावलीची ॲटो रिक्षाच्या पाठीमागे ती गुंडांची व्हॅन आणि समोरून येत असतो सारंग त्याच्या ओडी गाडीतून. आणि सावली आता सरपंचासोबत ॲटो रिक्षातून जात असताना सारंग आता ॲटो रिक्षाला क्रॉस करून पुढे जातो. आता सारंगची गाडी बघता क्षणी गुंड त्यांची व्हॅन थांबवतात आणि त्यातील एक गुंड पुन्हा राजकुमारला फोन लावतो. आणि लगेच आता तो गुंड म्हणतो की साहेब एक गडबड झाली, तुमचा भाऊ सारंग त्या बाभुळवाडीच्या दिशेने गेलाय. राजकुमार टचकतो आणि म्हणतो काय, बाभुळवाडीच्या दिशेने गेलाय सारंग का.
आता राजकुमार म्हणतो ताबडतोब त्याला थांबवा. तो गुंड म्हणतो की साहेब पण त्या पोरीचं काय? राजकुमार म्हणतो की अरे सोड, ती इकडेच येणार आहे, पण माझा भाऊ बाबुळवाडीला पोचता कामा नाही. आता तो गुंड म्हणतो साहेब पण त्यांना कसं अडवणार? तर राजकुमार म्हणतो ऐक मी काय सांगतो ते. आणि राजकुमार त्याचा प्लान आता त्या गुंडाला सांगतो. आणि लगेच आता त्यांची व्हॅन आता सारंगच्या दिशेने वळवतात. आता इकडे सारंग त्याच्या गाडीतून आता सावलीचा विचार करत जात असतो. सावली बाबुळवाडीत असेल का? सावली कुठं असेल या विचाराने आता सारंग त्याची गाडी घेऊन पुढे जाऊ लागतो. आणि इकडे आता सावली सरपंचासोबत आता हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलच्या समोर येताच ॲटो रिक्षातून दोघेही उतरतात. इकडे आता त्या गुंडांनी नामी शक्कल लढवलेली असते आणि मधल्या दुसऱ्या रस्त्याने सारंगच्या पुढे येऊन त्यांची गाडी बंद पडली, गाडीमध्ये बिघाड झाला असे समजावून ते गुंड आता रस्त्यातच गाडी लावतात आणि गाडीचा बिघाड नीट करू लागतात असे भासवतात. पाठीमागून सारंगची गाडी येते आणि लगेच आता सारंग ती गाडी बघून गाडीतून उतरतो आणि त्यांच्याकडे येत म्हणतो की अरे बाबा काय झालंय, मध्ये रस्त्यात अशी का गाडी लावली? सारंग त्यांच्यासोबत बोलत असताना पाठीमागून एक गुंड आता बरोबर सारंगच्या गाडीच्या खाली जातो आणि सारंगच्या गाडीचं ब्रेक फेल करतो. तो गुंड आता सारंगला म्हणतो की साहेब गाडी पुढेही जात नाही मागेही जात नाही, काय बिघाड झालाय काय माहिती? आणि लगेच आता सारंग म्हणतो की एक काम कर, गाडी थोडीशी बाजूला घे. तर तो गुंड म्हणतो की साहेब माझी बॅटरीसुद्धा डिस्चार्ज झाली. आणि पटकन आता तो म्हणतो की जरा तुम्ही हात लावून लोटाल तर बरं होईल. सारंग म्हणतो चल चल. तर तेवढ्यात तो गुंड आता खाली काहीतरी सारंगच्या गाडीचा बिघाड करून आता पुन्हा दुसऱ्या गुंडाला खुणावतो. आणि आता सारंग त्यांची गाडी लोटून ती गाडी पुढे निघून जाती. तर सारंग आता त्यांना हात करून गाडीत बसतो आणि त्याच्या गाडीतून जाऊ लागतो. आणि इकडे आता डॉक्टरकडून चेक करून सावली आणि सरपंच बाहेर येतात आणि सावली निघालेली असते ती प्रेग्नंट. सावली आता खूप खुश होते. सावली सरपंचांना म्हणते की या बाबुळवाडीतील विठोबा कायम माझ्यासाठी धावून येतोय आणि किती जरी मोठं संकट असलं तरी तो मार्ग दाखवतच असे आता सावली सरपंचांना बोलते. तर सरपंच सुद्धा खुश होतात. सावली म्हणते की माझ्या गाण्याचं सत्य सारंग सरांना कळलं आणि तेव्हापासून माझ्या नात्याची सुरुवात आणि सारंग सरांच्या नात्याची सुरुवात एकदम पक्की झाली आणि आता विठोरायाने माझ्या पदरात आयुष्याची एवढी मोठी उठी भरल्याची सावली बोलते. हसतच खुश होऊन सावली म्हणते की मी आई होणार आहे आता. तर सरपंच म्हणतात हो. आणि लगेच सावली म्हणते की मला ना आता त्यांना ही बातमी सांगायलाच हवी. सरपंच म्हणतो मग उशीर कशाला करायचा मॅडम, आपण लगेच साहेबांना ही बातमी सांगूयात. आणि सरपंच म्हणतात हवं तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो चला. तर सावली आणि सरपंच पुन्हा ॲटो रिक्षात बसतात. आणि एवढ्यात आता सारंगची गाडी त्या गुंडाने बिघड गेल्यामुळे पुढे जाऊन बंद पडते. सारंग म्हणतो आता काय करायचं, मी बाबुळवाडीत कसा पोचू आणि सावलीला कसा शोधू? आणि लगेच आता सारंग गाडीतून बाहेर उतरतो. तर गाडीच्या पुढच्या इंजिनमधून गरम वाफा बाहेर पडतात. डिक्की उघडताच क्षणी आता सारंग बाजूला होतो आणि म्हणतो आता कसं जायचं? इकडे राजकुमार सारंगच्या फोन येण्याची वाटच बघत असतो. आणि राजकुमार विचार करतो सारंगचा फोन कसा नाही आला अजून. आणि तेवढ्यात आता राजकुमार बाहेर येताच अमृता म्हणते की अहो हिच्यासाठी दूध गरम करून आणता का? आणि राजकुमार म्हणतो की जा तुझं गरम करून घे. अमृता म्हणते अहो असं काय करताय, छकुलीला भूक लागली. अमृता म्हणते की जर तिला खाली ठेवलं तर ती परत रडायला लागेल. आणि तेवढ्याच सारंगचा फोन आता राजकुमारला येतो. फोन बघता क्षणी मोबाईल बघता क्षणी आता राजकुमार विचार करतो की मी कधीपासून याची वाट बघत होतो. आणि लगेच आता बाहेर येत राजकुमार फोन घेत म्हणतो की काय झालं रे सारंग? तर सारंग म्हणतो की दादा अरे बाबुळवाडीच्या अलीकडे माझी गाडी बंद पडली, इंजिनमधून वाफा निघतायत. राजकुमार म्हणतो ऑइल चेक केलंय का? तर आता सारंग म्हणतो काल परवाच ऑइल बदललंय. राजकुमार म्हणतो मग मलाच यावं लागेल, पण तू पुढे जाऊ नकोस नाही तर फटदिशी आवाज होईल. आणि तेवढ्यात आता सारंग खाली बघतो आणि म्हणतो की दादा ऑइल लिकेज आहे. तर राजकुमार म्हणतो बरोबर. राजकुमार म्हणतो की आता ऑइल लिकेज म्हणजे गाडी गरम आणि लॉक झाली असेल, आता गाडी काही तिथून हटणार नाही, माणसं पाठवूनही उपयोग नाही. राजकुमार म्हणतो पण सारंग तू का गेला होतास रे बाबुळवाडीला? सारंग म्हणतो की अरे सावलीला शोधायला गेलो होतो. आणि सारंग म्हणतो की मला वाटतंय की सावली नक्की बाबुळवाडीला गेली असेल. तर राजकुमार म्हणतो की ती नक्की तिकडे गेली, तुला माहिती आहे का? आणि तेवढ्यात आता सरपंच सावलीला घेऊन ॲटो रिक्षातून मेंदळ्यांच्या घरासमोर येतात. आणि सावली आता ॲटो रिक्षातून उतरते आणि सरपंचांना म्हणते की मी 5 मिनिटात येते. आणि सावली आता मेंदळ्यांच्या घराकडे जाऊ लागते. राजकुमार आता बाहेर सारंगसोबत फोनवर बोलत असतो. आणि तेवढ्यात आता फोनवर बोलत असताना राजकुमारचे लक्ष आता सावली येत असल्याकडे जाते. आणि राजकुमार सावलीला बघतो. आणि लगेच राजकुमार म्हणतो अरे सारंग तू लवकर इकडे ये, सावली तर आपल्या घरी इकडे आली. सारंग म्हणतो काय सावली घरी आली?
आणि लगेच सारंग म्हणतो की दादा तू तिला तिकडेच थांबव, मी लगेच आलो. आणि राजकुमार फोन कट करतो. आणि आता राजकुमार सावलीकडे बघत विचार करतो की जर सावलीला इथे कुणी बघितलं तर माझी वाट लागेल. आणि फोन ठेवतच आता राजकुमार आता सावलीकडे जात म्हणतो की सावली अगं व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज, तू आलीस. आणि राजकुमार म्हणतो हे काय, आम्ही तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला आणि तू कुठे होतीस. आणि लगेच सावली म्हणते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे सारंग सरांनी नाही का शोधलं मला. राजकुमार म्हणतो जाऊ दे तू कशी सांग आहेस सावली. तर सावली म्हणते मी ठीक आहे. आणि लगेच आता सावली म्हणते बरं ते जाऊ द्या, सारंग सर घरी आहेत का. तर राजकुमार म्हणतो तो नाही आहे घरी. आणि राजकुमार म्हणतो काय झालं. तर सावली म्हणते मी त्यांना भेटायला आले होते, त्यांना भेटून एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. आणि लगेच आता सावली म्हणते की ते बाबा होणार आहेत आणि आमचं बाळ येणार आहे. ते ऐकून राजकुमारला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेस जगन्नाथचे बोलणे आता राजकुमारला आठवते. जगन्नाथ म्हटलेला असतो तुझ्या आईने आणि सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे पाप केलं ना ते सगळं तुला फेडावं लागणार आहे राजकुमार, आणि त्याची फळं तुला भोगावी लागणार आहे. हे जगन्नाथचं वाक्य आता राजकुमारला आठवतं. आणि वरवर दिसणारी एक छोटीशी चूक पुढे जाऊन किती वादळाचं रूपांतर घेईल ना हे तुला नक्की कळेल राजकुमार. हे जगन्नाथचे बोलणे आता इकडे राजकुमारला आठवते. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की सावलीच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि लगेच आता राजकुमार ते सावलीचं बोलणं ऐकताच विचारातून बाहेर येत म्हणतो मी काका होणार आहे. आणि राजकुमार तोंडाला हात लावून हसू लागतो. आणि हसतच राजकुमार म्हणतो की आता हे वारस माझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे ना. तर राजकुमार मेंदळे असं कधीच होऊ देणार नाही. आणि राजकुमार हसू लागतो. आणि त्यानंतर आता राजकुमार सावलीला म्हणतो की सारंग बाहेर गेला आहे. तर सावली म्हणते की हे बघा आमची फाईल, मी बाळ होणार आहे आणि ते बाबा होणार आहेत. राजकुमार म्हणतो तू एक काम कर, सारंग आता बाहेर गेला, ती फाईल तू माझ्याकडे दे, मी ती सारंगला दाखवतो. आणि सावली म्हणते ठीक आहे. आणि सावली तशीच ती फाईल राजकुमारकडे देऊन आता सरपंचासोबत निघून जाते. तर इकडे सारंग घरी येतो आणि राजकुमारला विचारतो कुठे आहे सावली. तर राजकुमार म्हणतो सावली निघून गेली आणि तिने मला विश्वास बसत नाही, तिने हे काय केलं आणि ही फाईल बघ. तर सारंग ती फाईल बघतो आणि ते डिव्होर्सचे पेपर असतात. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की सावलीने डिव्होर्स मागितला आहे. तर सारंगला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा राजकुमार आणि चंद्रकांतराव तिघांनाही धक्का बसतो. तर सारंग म्हणतो सावली अशी कशी करू शकते. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमारने वकिलाला मॅनेज करून आता सारंगचे सुद्धा डिव्होर्सचे पेपर तयार करून सावलीकडे पाठवलेले असते. आणि वकील सावलीकडे येत आता ते पेपर दाखवतो आणि म्हणतो सारंग साहेबांनी डिव्होर्स मागितला आणि या पेपर्सवरती सह्या करून सांगितल्या. तर सावली म्हणते की पण हे कसं शक्य आहे, ते नाही आले का. तर वकील म्हणतो ते नाही आले. आता सावली विचारात पडते. तर आता इकडे सारंगला सावलीचे डिव्होर्स पेपर, तर तिकडे सावलीला सारंगचे डिव्होर्स पेपर देऊन आता राजकुमारने आता दोघांमध्ये आता डिव्होर्स घ्यायचे सांगितलेले असते. तर आता सावली कोणता निर्णय घेणार. आणि सावली आता तिच्या बाळाला जन्म देऊन सावली आता प्रेग्नंट राहून सावली ही आता बाळाची आई झाली आणि आपण बाबा झालो हे सत्य सारंगपर्यंत कसे पोहोचणार. प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या प्रत्येक डेली अपडेट सगळ्यात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.